नमस्कार. आज पाहूयात मस्त चमचमीत असा पावटा भात कसा बनवायचा, तेही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात. तुम्हाला मसाले भात आवडत असेल तर व्हिडिओ नक्की बघा. यासाठी आपण पावटा, कांदा, टोमॅटो आणि वाटण्यासाठी काही गोष्टी वापरते आणि इतर आपले नेहमीचेच ठरलेले मसाले आणि धने पावडर. वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या 2 ते 3 घेतल्यात. त्यानंतर 1-1.5 इंच आलं आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा आणि हिरवीगार अशी कोथिंबीर. बस एवढ्याचंच आपल्याला ताजं असं वाटण करून घ्यायचे. आता 2 पेले मी बासमती तांदूळ वापरते. हा तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचा आहे. भाज्या आणि मसाले परतून होईपर्यंत हा तांदूळ भिजू द्यायचा आहे. आता कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की जिरं आणि मग कढीपत्त्याची पानं, त्यानंतर 2-4 तमालपत्राची पानं यामध्ये घालायची. हे सगळं छान परतलं की या अशा पद्धतीने उभाच बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा कांदाही आपल्याला मंद गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग हलकासा तपकिरी झाला की बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटोला पाणी सुटत आलं की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि गरम मसाला घातला आणि मग आपण बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेतलं आणि पुन्हा हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं. अगदी मस्त छान परतून घ्यायचं. आत्तापासूनच एकदम मस्त असा सुवास घरात पसरतो. मग यामध्ये 1 चमचा धनेपूड आणि थोडासा घरगुती मसाला मी घालून घेतलाय. त्यानंतर हे सुद्धा छान परतून घेतलंय. मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं. मग याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतके सोलून घेतलेले पावट्याचे दाणे घातले. पावट्याचे दाणे घातले की तेही छान परतून घ्यायचे. पावट्याचा उग्रपणा निघून जातो आणि पावटे भात एकच नंबर बनतो. आता हे छान परतून झालंय, तुम्ही पाहू शकताय. छान असा रंग आलाय आणि सुवासही खूप छान सुटलाय. आता आपण भिजवून घेतलेल्या तांदळातलं पाणी काढून तांदूळ मात्र या कुकरमध्ये घालून घेतलाय. तांदूळ या कुकरमध्ये घातला की तांदूळही आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. तांदूळ छान परतत असताना बाजूला आपल्याला गरम करण्यासाठी पाणी ठेवायचे. कधीही भात बनवताना त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं तर भाताची चव जास्त वाढते. भात असा पांचट लागत नाही. त्यामुळं गरम कोमट असं पाणी वापरायचं. अगदीच रूम टेम्परेचरचं किंवा थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचे. जितका तांदूळ होता त्याचं दुप्पट पाणी घातलं की तयार होईल आपला मसाले भात. आता पाणी घातल्यानंतर सगळं मिश्रण छान ढवळून घ्यायचं, एकजीव करायचं. म्हणजे कुठे मसाल्याच्या गाठी वगैरे असतील तर त्याही सुटल्या होतात. आता झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुम्ही तुमच्या कुकरनुसार 4 ते 5 शिट्ट्याही घेऊ शकता. फार शिजवलं तर भाताची कणी तुटून जाते. आता पाहू शकताय कशा पद्धतीने अगदी मस्त असा आपला पावटे भात तयार झालाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका.